श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। जेव्हा जेव्हा असुराचे अत्याचार वाढले, धर्माचे पतन झाले, तेव्हा तेव्हा देवांनी धर्तीवर अवतार घेतला। अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी श्रीकृष्णाने जन्म घेतला। स्वयंप्रभू जमिनीवर अवतरित झाले, त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी या रूपात साजरी केली जाते। हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आणि पहिल्यांदा तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज कृष्ण जन्माष्टमी आज आपण साजरी करत आहोत आणि भारतातच खूप जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली। मथुरा, वृंदावन इकडे तर खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि ही दरवर्षी आपण साजरी करतो एकदम उत्साहाने। तर अशी ही जन्माष्टमी आणि त्याची पूजा करायची असते रात्री 12 वाजता। तर घड्याळात 12 वाजले आहेत आणि 12 वाजताच ही पूजा करायची असते रात्री। तर मी तुम्हाला दाखवते की मी 12 वाजता आज पूजा करणार आहे आणि ती पूजा मी कशी साध्या सोप्या पद्धतीने करते, काय काय वापरते, कसं कसं करते आणि मी खूप सोप्या पद्धतीने करते। आता ही माझी पद्धत आहे, कारण आपल्याला जशी जमतं तसं आपण देवांची पूजा करतो। सगळ्याचे प्रकार वेगवेगळे असतात, कसे कोण कोण वेगळ्या पद्धतीने करतं, पण मी ही साध्या सोपी पद्धत करते, जे सगळ्यांना करता येईल अशा पद्धतीने मी करते। तर पूजेचे मी अगोदर आहे ना थोडीफार मांडणी करून घेतली आहे। तर आज आपल्याला आहे ना पाळणाही लागतो, कारण कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म असं झाल्यामुळं तर पाळण्यात घालावं लागतं। आणि ह्या फुलामध्ये आहे ना मी कृष्णाला फुलामध्ये ठेवला आहे, कारण त्यानंतरच आपल्याला जन्म करायचा असतो, त्यामुळं मग अगोदर त्यांना फुलात ठेवायचं असतंय। आणि 12 वाजता जन्म करायच्या अगोदर आपल्याला आहे ना 7 वाजताच आपण फुलात ठेवायचं। आणि कुठलीही पूजा करताना आपण आहे ना दिव्याला प्रज्वलित करतो, दिव्याच्या साक्षीनेच आपण पूजा करायची असते। आणि मी पहिल्यांदा हळदी कुंकू स्वतःला लावून घेते आणि नंतर मग दिव्यांची पूजा करून घ्यायची आणि नंतर आपल्याला आहे ना सगळी पूजा करायची असते। आता ही मी साधी सिंपल, आता काही चुकत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, कारण माणूस हा शिकत असतो, कधी कधी माझ्याकडनंही चुका होतात। तर माझी भोळी भाबडी अशी सेवा असते, तर मी करते। तर आता पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करायची। गणपती बाप्पाला पूजा केल्याशिवाय आपण दुसऱ्या देवतांची पूजा करू शकत नाही, कारण पहिला मान गणपती बाप्पांना असतो, त्यामुळे त्यांना अगोदर पाण्याने पंचामृत मी वेगवेगळं नाही घेतलं, तुम्ही वेगवेगळंही घेऊ शकतात। दही, दूध, मध, तूप आणि साखर हे वेगवेगळं घ्यायचं आणि त्यांनी अभिषेक करायचा। तर मी आता काही तसं नाही करणार, पंचामृतच बनवून घेतलं आणि नंतर मग पूजा करते। अगोदर गणपती बाप्पांची छान पूजा करून घ्यायची, अष्टगंध फूल वाहून घ्यायचं आणि त्यांना मी माळाही घातली। आणि आता मी बघितले, मी अगोदर नव्हते करत, पण काकडीमधनं श्रीकृष्णांचा जन्म झालाय म्हणून काकडीचा आपण आहे ना, आपण जसं जन्माला आल्यानंतर नाळ कापतो तसंच आपल्याला आहे ना काकडी कापायची, थोडीशी साईडचं कापून ठेवायचं, म्हणजे ते नाळ छेदन झाल्यासारखं। आणि नंतर आपल्याला फुलातून मी बाळकृष्ण बाहेर काढले, तर त्यांचा जन्म झाला असं म्हणायचं। आता मग त्यांना छान दही दुधाने अभिषेक घालायचा, पंचामृताने घातला तरी चालतो। तर आता आहे ना मी पाण्याने पहिल्यांदा अभिषेक घालून घेते आणि इथे ना माझ्याकडे ना गंगाजल होतं, त्यानेही मी अभिषेक करून घेतला। नंतर आपल्या पंचामृताने आणि माझ्याकडे ना चंदनाचं पण आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो आणि फुलाने, असं सगळ्यांनी मिळून अभिषेक घालायचा। आणि अभिषेक ह्या दिवशी खूप मान असतो, श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णांचा जन्म, आणि त्याने आपण सगळ्यांनी असे छान साजरी केली पाहिजे। श्रावण महिना तसा खूप पवित्र महिना मानला जातो। या महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा खूप मनोभावे करतो। तसंच या महिन्यामध्ये ना आपण विष्णुदेवांचीही पूजा करायची असते, अष्टमीच्या स्वरूपात, म्हणजे कृष्णाष्टमीच्या स्वरूपात। आणि श्रावण महिन्याच्या कृष्णाष्टमीच्या अष्टमी तिथीला आपण कृष्णाष्टमी म्हणून साजरी करतो। तसं श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीच्या मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे, तर त्यामुळे त्या दिवशीच आपण साजरा करतो। आणि इथे आहे ना मी श्रीकृष्णासाठी नवीन वस्त्र, आणि या दिवशी आहे ना श्रीकृष्णासाठी आपण नवीन वस्त्र जमेल तर घेतली पाहिजेत। आणि आता मी फेट आहे ना माझ्याकडे मी नवीनही घेऊन आले होते, पण माझ्या डोक्यात खूप वेगळं वेगळं चाललेलं असतं प्रत्येक वेळेस, तर मला आहे ना
पगडी घालायची होती आणि मी खूप शोधली बाजारात, तर मला काही पगडी मिळाली नाही. तर मी घरीच पगडी केली, तर खूप छान दिसत होती. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे ना तो काळा कलर वाटेल, पण तो काळा नाही, हिरवा कलर आहे. गुलाबी आणि हिरवा असं कलरचं मी कॉम्बिनेशन केलं आणि खूप छान पगडी दिसत होती, मला खूप आवडली. तर असं शृंगार केला आहे. बासरी दिली होती आणि हातामध्ये जे शृंगाराचं सामान आहे ना ते आपल्याला बाजारात असं कृष्ण जन्माष्टमी असेल ना तेव्हा सगळं मिळतं. मी टोपही तसा आणला होता, पण तो नाही घातला. मला पगडीच घालायची होती श्रीकृष्णाला, म्हणून मग मी पगडी घातली. तर आता पूजा करून घेतली अगोदर आणि नंतर त्यांना आता 12 वाजले होते, तर पाळण्यात घालून घेतलं. पाळण्यात त्यांचं इतकं रूप छान दिसत होतं, तुम्हाला मी दाखवते किती छान असं पूजा मी. श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला, आणि आम्ही तर लहानपणी असताना आहे ना त्यांची अशी सिरियल चालायची, तर त्या सिरियलमध्ये इतकं छान दाखवायचं की त्यांचा जन्म कसा झाला. पिता वासुदेव आणि माता देवकीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर मग जन्म झाल्यानंतर इतका पाऊस, वारा, विजा याच्या कडकड्यातमध्ये वासुदेवाने पाण्यामधून चालत चालत गोकुळामध्ये येऊन देवकीच्या पुत्राला यशोदेकडे दिले. तेव्हापासून म्हणतात की देवकी जन्म दिला देवकीने आणि पालन पोषण केले यशोदेने, असं म्हणलं जातं. आणि तेव्हापासून कंसाच्या भीतीपोटी म्हणा की त्यांचा संहार करण्यासाठी त्यांना यशोदेपाशी सोडलं. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी आहे ना आता गौरी गणपतीची तयारी करत आहे. तर गौरी गणपतीसाठी मी मुखवटे घेतले, तुम्हाला अगोदरच दाखवलं. पण आहे ना मी हे उरली घेतली आहे आणि याच्यामध्ये ना मी आता माझ्या गौऱ्या ठेवण्यासाठी माझ्याकडे उरली नव्हती, ते स्टीलची होती. तर मग म्हटलं चला ह्या वर्षी काहीतरी अजून नवीन घेता येईल, त्यामुळं मी उरली घेतली आहे. आणि त्याच्यात जे आपण गौरी आणले आहेत, शंकरोबा आणि बाळगौरी, तर त्यांना तांदळात ठेवायचं असतं पहिल्यांदा. तर ते तांदळात ठेवून घेतलं, म्हणलं आज दिवस छान आहे तर थोड्या वेळ तांदळात ठेवायचं असतं आपण कुठलेही देव आणले तर. आणि या दिवशी श्रीकृष्णाची आरती करायची असते आणि आपल्याला पाळणाही म्हणायचा असतो. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग. जसा जळकतो अर्शाचा भंग, जुबाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायकोंनो उठा. खारीक खोबरं साखर वाटा, जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी बोलली बाळी, अनुसयेने वाजवली टाळी. कृष्ण जन्मला यमुना तिळी, जो बाळा जो रे जो. जो बाळा जो रे जो. माझ्या मोठ्या मुलाला श्रीकृष्ण बनवलं होतं त्या दिवशी आणि कृष्णाचं असं छान गेटअप केलं होतं, तर तो खूप छान दिसत होता. आणि असं लहान मुलांना छान दिसतात श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये, कारण त्यांच्या शाळेत दहीहंडी होती त्यामुळं. तर गोपाळकाला म्हणलं की ह्या गोष्टी तर आल्या. आणि त्यानंतर मग प्रसादाला काय करायचं, तर मग मी शिराही बनवला होता, कारण काहीतरी आपल्याला आहे ना गोड बनवायचं असतं. आणि शिरा म्हटलं चला गोड काहीतरी आणि खाल्लंही जाईल. आणि हा शिरा आपल्याला दुसऱ्या दिवशी खायचा असतो आणि त्या दिवशी झाकून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी, कारण त्या दिवशी उपवास असतो त्यामुळे आपल्याला तर काही खाता येत नाही. आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास कोण कोण 12 वाजता रात्री सोडतं, तर आम्ही तसं नाही करत. आम्ही फक्त एक टाइम काहीतरी खातो आणि दुसऱ्या दिवशी. आणि हे मी खरेदी करायला गेलेलं तुम्हाला दाखवते. इतके छान पितळेच्या वस्तू आल्या आहेत आणि घेण्याचा मोह एवढा आवरत नाही. आणि मला तर खूप घेण्याची, आणि पितळ म्हटलं की माझा वीक पॉइंट आहे. मला इतकं पितळेचे वस्तू आवडतात आणि अँटिकमध्ये तर खूपच आवडतात. आणि माझे गौरी गणपती असं पितळेचे आहेत आणि त्यांना असं पितळेच्या बाउलमध्ये उरलीमध्ये ठेवायला छान वाटतील, म्हणून मग मी पितळेची उरली घेतली. आणि ही एक मूर्ती दाखवते, ती इतकी छान आहे, मला खूप आवडली. तर ती मूर्ती बघूनच मला असं वाटलं की घेण्याची इच्छा होती, पण बघू. तर असं होते आमची कृष्ण जन्माष्टमी आम्ही अशी साजरी केली आणि दुसऱ्या दिवशी अशी छान पूजा केली मी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तर भेटूया अजून एक छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.